कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माऊली नमस्कार। नमस्ते। तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव सरस्वती नानाभाऊ साकोरे। हां. माझं माहेर केंदूरचं आहे आणि माझं सासर देहू आहे। नमस्कार। नमस्कार, मी सौ विद्या भगवान घोरुडे, हे सासरचं नाव आहे, आणि सौ विद्या रमेश मगर हे देहूचं। माझा जन्मच देहूतला आहे, आई वडीलही देहूत स्थायिक आहे, आणि नोकरीच्या निमित्ताने म्हणजे माझी पूर्ण फॅमिली, मिस्टर, सासरे आणि 2 मुलं, आम्ही सगळे देहूतच राहतो। आणि आईच्या जवळ राहते मी आणखी। हो का? अरे वा वा। आणि कोण कोण आहात इकडे देहूला? ओम साई 2 मुलं, भगवान मिस्टर आणि ओम साई मुलं, भगवान मिस्टर आणि मी विद्या। आणि तुम्ही विद्या। अरे वा। आणि मला याचा खूप अभिमान आहे की माझी जन्मभूमी, कर्मभूमी हे सगळं देहू आहे। दोन्ही कसं हो इथलं? माझं माहेर देहूच आहे आणि ते कळलं, आणि सासर पण देहू आणि मिस्टर, आम्ही दोघेही रयत शिक्षण संस्थेतच आहोत। अच्छा, त्याच्यामुळे तेही इथं स्थायिक आहे। म्हणजे इतरांना कळलं। हां, इतरांना मगर कळलं। सब चुप रह गए। मग कसं झालं? एका संस्थेत असल्यामुळं काय केलं? खूप काम केलं का? बाकीच्यांकडनं समजलं ना की हां देहूमध्ये ही आहे असं, आणि मग त्यांनी स्वतःहून मी मुलाचा भाऊ बोलतोय असं ऍक्च्युली माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला, आणि नंतर ना आलं मग म्हणजे ते लव्ह जुळून. मॅरेज आहे? नाही, इंद्रायणी असं सगळ्यांना वाटतं, पण actually arranged marriage आहे। नमस्कार। नमस्कार। बोला। माझं नाव, माहेरचं नाव अनिता शंकर इतापे, सासरचं नाव सौ अनिता अनिल गोरे। माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्हा, आणि सासर देहू आहे। तर माझ्या घरामध्ये माझे मिस्टर, सासूबाई आणि माझी 2 मुलं असं आम्ही। तुमच्याकडे पण सासूबाई आहे? हो। तुम्ही देहूतच राहता? हो, सासूबाई माझ्यासोबतच आहेत 22 वर्ष। तुम्ही अंडरलाईन का करता 22 वर्ष झाले सासूबाई माझ्या? नाही, माझ्याकडे आहेत त्या, म्हणजे पण ठीक आहे ना, कळलं ना, तुम्ही मुद्दाम 3दा ती अंडरलाईन केली असेल। हां, पण छान आहेत, आनंदात आहेत ना माऊली? त्यांचं लव्ह मॅरेज आहे। बरोबर। मगर मगर हम चुप नहीं रहेंगे, सबका पोल खोलेंगे। हाँ, हो, तिथेच झालं? हो। कुठे? नाही, माझ्या आत्याच आहेत, माझ्या सासूबाई म्हणजे। म्हणून तुमच्याकडे 22 कळलं का? बरोबर आहे सर। हां, मग नाही पण छान। नमस्कार। नमस्कार। बोला। मी माहेरची अमृता विजयकुमार बागडे आणि सासरची सौ अमृता श्रीकांत कांबळे। माझं माहेर आहे जामखेड, अहमदनगर जिल्ह्यामधलं, आणि सासर देहूमध्ये आहे। देहू। किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली। देहूमध्येच आहे? काय पुण्यभूमीत राहता तुम्ही, हो की नाही? किती मस्त। नमस्कार। नमस्कार। माझं माहेरचं नाव भाग्यश्री विजय इंगळे आणि सासरचं नाव भाग्यश्री विजयसिंह कदम, आणि 12 वर्ष झाली आम्ही देहूतच राहतो। नमस्कार। नमस्कार, मी ज्योत्स्ना यादवराव नागपुरे, माझं माहेर येवल्याचं, आणि ज्योत्स्ना सारंग बाळसराफ हे माझं सासरचं नाव। खरं तर माऊली आज प्रस्थान आहे देहूमध्ये, एकदम वेगळं वातावरण असतं। मला तुम्हाला विचारायचं की जो दिवस प्रस्थानाचा असतो तेव्हा देहूमध्ये प्रचंड गर्दी असते, लाखो भाविक तिकडे येतात। प्रत्येकात तुकोबाराय दिसत असतात, पांडुरंग दिसत असतो, माऊलींचं दर्शन घडत असतं, आणि बघितलं पावलोपावली प्रत्येक जण एक दुसऱ्याला नमस्कार करून माऊली माऊली म्हणत असतं। म्हणजे त्यापेक्षा लहान वेगळं असो, काय? मोठा कोणी असो, कोणी त्याच्यात वय काही नाही, काही. प्रत्येक जण माऊली आहे, प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडत असतात। आणि जसं पावसाचा पहिला थेंब, पूर्ण महाराष्ट्र, सगळे शेतकरी अशी कधी आता वारी कधी चालू होईल, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे वारकरी त्या वारीची वाट बघत असतात। आणि मग आता पाऊस पडला की पेरणी करायची, पेरणी झाल्यानंतर ना ते धान्य उगवायचे, मग ते उगवतोपर्यंत कशाचा त्यांना नाद लागतो, तर आपण वारीला गेलं पाहिजे, आणि मग ते धान्य उगवतोपर्यंत ते पंढरपूरला जातात। हे एक खूप महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि छान, म्हणजे असं देहभान विसरून आपण जातो त्या वारीमध्ये, आणि दिवसभर मंदिरामध्ये टाळ मृदुंग, म्हणजे खूप असं इतकं छान झालेलं असतं ना, आपल्याला काही आजारी आहोत, आपलं काय दुखतंय, काही देहभान आपण सगळं विसरून त्याच्यामध्ये खूप छान तल्लीन होतो। नाही, पण मला सांगा, प्रस्थानाच्या दिवशी जेव्हा माऊलींचा रथ इथून बाहेर पडतो, पालखी निघते, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या घरात राहता, थांबता, की त्या नाही, रथासोबत आपल्या घराच्या रथ येईल ना, तसं पालखीच्या तिथं सोबत पालखीच्या असतं. सोबत। बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या मंदिराबद्दल मी काही विचारणार आहे आज, बरोबर? दर्शनासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा आपण जातो ते ज्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आहे, आणि आपण तिथे नतमस्तक होतो, त्या मूर्तीबद्दल कोणाला तुमच्याबद्दल कोणी सांगू शकेल का?
जे ज्ञानदेव तुकारामांचे समकालीन होते विश्वंभर बाबा, ते वारी करायचे आणि वारी केल्यानंतर त्यांना नंतर विठ्ठल प्रसन्न झाले आणि ते त्यांच्याबरोबर देहूमध्ये राहायला आले, विठ्ठल रखुमाई, आणि मग तेव्हापासून मग ती मूर्ती तिथं प्रस्थापित केलेली आहे. त्यानंतर मी पुढे गेलो, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि दासरूपी हनुमानाचं दर्शन प्रांगणामध्ये होतं आणि तेही घेतलं. तिथून पुढे गेलो तर तिथे महादेवाचं शिवलिंग आहे. वैशिष्ट्य आहे जे मला काल समजलं की एरवी शिवलिंग हे दक्षिण उत्तर असतं, पण हे शिवलिंग हे पूर्व पश्चिम आहे. म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या मंदिराचं महात्म्य जाणून घेत असताना या सगळ्या गोष्टी जाणून घेत आम्ही शिळा मंदिराकडे पोहोचलो. त्याचं महत्त्व काय तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. ज्या वेळेला तुकोबारायांच्या गाथा पाण्यात बुडवल्या गेलेल्या होत्या, त्यावेळेला त्या माझ्या गाथा माझ्या समोर येतील किंवा माझ्या जवळ येतील म्हणून त्या शिळेवरती बसून तुकोबाराय त्या गाथांचं वाट पाहत होते आणि तिथं त्यांचं जे अति दुःख होतं ते त्या शिळा मंदिराच्या रूपानं पुढं आमच्या समोर आलेलं आहे. आज ते साक्षात तुकोबाराय मंदिरामध्ये बसल्यासारखे आम्हाला दिसतात. आजची त्यांची मूर्ती म्हणजे शब्दच नाही त्यासमोर. खरंच आहे. बरं, मला तुम्हा सगळ्या जणींना विचारायचं, आता हे मंदिराबद्दल झालं, तुमच्या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं. हां, तुमच्या 7 जणींनी एकच उत्तर द्यायचं आणि एकच नाव घ्यायचं. स्वभाव बदलण्याची गरज असेल तर कोणी बदलला पाहिजे? प्रत्येकीच्या मनात कसं घेऊ मी नाव हे एक्सप्रेशन्स आहेत. मला असं वाटतं की कांबळे मॅडम ज्या आहेत त्यांच्या स्वभावात, अमृताच्या स्वभावात थोडा बदल झाला पाहिजे. काय? कारण प्रत्येक गोष्ट ही मलाच करायची आहे असं त्यांना खूप वाटतं आणि सारख्या पळत असतात, त्या प्रत्येक ठिकाणी पळत असतात. घरी कोण कोण आहे? मिस्टर, सासूबाई आणि माझी मुलं आहेत. मग घरातली कामं सासूबाईंनी करावी असं का वाटतं तुम्हाला? बाहेरची कामं करायला इतक्या उत्साहाने धावतात. बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या 7 जणींमध्ये हट्टी कोण? दुसऱ्याने ढकलण्यापेक्षा आपणच हात वरती केलेला बरा. साधारण सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने होत्या, पण तेवढ्यात त्यांनी बाईंनी हात आणि घाबरतो सर आम्ही की तुम्ही गेल्यानंतर आता आपलं काही खरं नाही म्हणून म्हटलं की नको आपण तुमच्या तोंडातून सासरे बुवा सासूबाई बोलतायत. बरोबर बरोबर बरोबर. शाळेतली मुलं सुद्धा घाबरतात सर त्यांना, सगळ्यात जास्त फार स्ट्रिक्ट मुलं. आम्ही जाताना एक वेळ घाबरणार नाहीत, पण पाटील मॅडम लांबनं दिसल्या तरी चला 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 करतात. या कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न कधीही मला वाटला नाही असा विचारला गेला, त्याचं उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात का मिळतंय? असं काही नाही. अरे हो ना सर, त्या स्वभावानं पण खूप छान आहेत. नका उगाच मलम लावू. लगेच चंदन उगाळलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.